जिल्हाधिकारी महोदय आणि सीओ आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आपण डीपीडीसी पैसे खर्च करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असतो. यावर्षी सुद्धा आपण पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. या ठिकाणी माननीय नामदार संजू भाऊ असतील, नामदार गिरीश भाऊ असतील किंवा सगळे सन्माननीय आमदार खासदार महोदय असतील, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की ज्या ज्या योजना डीपीडीसीच्या माध्यमातून आपण करत असतो त्यांना ते मला सहकार्य करत असतात. महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यात पहिली योजना राबवली होती ती म्हणजे शाळेला संरक्षण भिंत. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ही योजना कोणीच राबवली नाही. त्याच्यामध्ये आपण एमआरईचा पैसा असेल, 15 वित्त आयोगाचा पैसा असेल आणि डीपीडीसीचा पैसा असेल. 500 शाळांना एकाच वेळेस आपण वॉल कंपाऊंड दिला. तिथं पक्ष पाहिला नाही, हा कोणत्या पक्षाचा सरपंच आहे, कोणत्या पक्षाचं हे गाव आहे, कोणत्या पक्षाने आम्हाला गावाला किती मदत दिलेली आहे. आम्ही शाळेची गरज पाहिली. नुसतं वॉल कंपाऊंड बांधलं म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला असं नाहीये. त्याच्यामुळे शाळेच्या प्रॉपर्टीचं ऑडिट झालं. या शाळेकडे किती प्रॉपर्टी आहे. माझ्याकडे आयरन म्हणून एक छोटंसं गाव आहे. त्या गावाचं मतदान 500, 550, 600 आहे. पण ज्यावेळेस आम्ही वॉल कंपाऊंड केलं संजय भाऊ, 2.5 एकर जमीन त्या शाळेची निघाली आणि 33 लाख रुपयामध्ये ते वॉल कंपाऊंड झालं. तेव्हा लक्षात आलं की जिल्हा परिषदची प्रॉपर्टी ही 2.5 एकरची आहे. तिथे मग झाडं लावली, तिथं बैलगाड्या सोडणे, उकरडा टाकणे, वेळ पडला तर पतळे खेळणे, टाइम पडला तर आपल्या जवळच्या माणसाचं लग्न तिथं लावणे आणि पत्रवाळी तिथे ठेवून मंडप काढून घेऊन जाणे, हा जो प्रकार शाळेमध्ये चालत होता तो बंद करण्याचा 100% आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि मला तरी असं वाटतं हे करत असताना आम्हाला सांगायला आनंद वाटेल की नशिराबाद सारख्या गावामध्ये आपण 1 करोड रुपये वॉल कंपाऊंडला दिले. 1 करोड रुपये. आणि त्या गावाला संरक्षण गावाची झाल्यामुळे तिथं झाडं लावली गेली, फळाची झाडं लावली गेली. तिथं एकाग्रतानी विद्यार्थ्यांना शाळेच्या वातावरणामध्ये असली पाहिजे ती त्या ठिकाणी आली. वॉल कंपाऊंड झालं म्हणजे शांतता होते, कोणी बाहेरचा माणूस आत येत नाही. सांगायचा अर्थ असा आहे की आपण नेहमी सांगत असतो की जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची गळती आहे. ती गळती थांबवायची असेल तर आपल्याला चांगली शाळा खुली द्यावी लागेल, चांगलं वॉल कंपाऊंड द्यावं लागेल, निसर्गरम्य वातावरण सारखं आपल्याला तिथं बगीचा करता आला तर करावा लागेल, परसबाग करावी लागेल. त्याशिवाय आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची गळती थांबू शकत नाही. हा प्रयोग आम्ही महाराष्ट्रात केला आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आता सुद्धा या वर्षी आपण हा प्रयोग करत असताना ग्रामपंचायतीच्या बांधकामाकरता 40 ग्रामपंचायती मला वाटतं आपण यावर्षी देतोय. जो सुंदर ग्रामपंचायत बांधेल त्याला आम्ही 25 लाख रुपयाचं बक्षीस ठेवलंय. नंबर 2 ची ग्रामपंचायती असेल ती चांगलं काम करते त्याला 15 लाखाचं आणि 3 नंबर वाल्याला 11 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही ठेवलेलं आहे. ज्या ग्रामपंचायतीवर सरपंच आणि ग्रामसेवक एका फटफटीवर दिसला समजा ती ग्रामपंचायत पहिली आली. क्योंकि 4 गांव आता 50-50 होना चाहिए भाई साहब. ज्या ग्रामपंचायतीवर सरपंच आणि ग्रामसेवक एका फटफटीवर आहे समज गो काम हो गयो. आणि की प्रत्येक गावामध्ये पॅनलमध्ये वेगळे वेगळे घटक आहेत. फार क्वचित अशा ग्रामपंचायती येते एका विचाराच्या असतात. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये 5 मेंबर यायचे, 4 मेंबर त्याचे, 7 मेंबर यायचे, 6 मेंबर त्याचे. माझी विनंती आहे विरोधकाला आणि सत्ताधाऱ्याला सुद्धा, जे सत्ताधारी सरपंच आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे की मी सरपंच म्हणून निवडून आलो, आता मी पूर्ण गावाचा आहे, पडलो त्याचा बी आहे, निवडून आलो त्याचा पण आहे. आणि ही भावना ज्यावेळेस ठेवाल त्यावेळेस 100% आपल्या ग्रामपंचायतीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जगण्याचा विचार करतो पण मरण्याचाही विचार केला पाहिजे. जाताना तरी चांगल्या जागेत गेला पाहिजे. तिथे गेल्यानंतर स्मशानभूमी पाहिल्यानंतर पहिलं शिवी कोणाला मिळते माहिती आहे काय? गावना सरपंचसाठी स्मशानभूमी त्या गावा काय ठिकाण आहे त्या गावा. अरे गावाची ओळख आपल्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयापासून होते. ज्या गावामध्ये ग्रामपंचायतचं कार्यालय सुंदर त्या गावाच्या सरपंच आणि जनतेचे विचार सुंदर. ज्या गावामध्ये स्मशानभूमी चांगली तिथे सगळं माणसं स्वर्गामध्ये जाणार, चांगल्या ठिकाणी जाणार. कारण की जीवनाचा सगळ्यात शेवटचा सत्य लोक कुठला असेल तर तो मृत्यू लोक आहे.
हे कोणालाही कळलं नाहीये, ना राजाला ना रंकला। त्यामुळे सरपंच वही होता है जो सिर्फ कुर्सी संभाले, वो सरपंच नहीं होता है। असली सरपंच वो होता है जो तकदीर सवारे, गाव की तकदीर सवारे। त्यांनी गावाचं तकदीर बदलवलं पाहिजे। आम्ही काय डायरेक्ट आमदार झालो नाहीये मित्रांनो। मी पंचायत समितीला सदस्य होतो 5 वर्ष, 92 ते 97। 97 ला जिल्हा परिषदचा सभापती झालो आणि 99 ला आमदार झालो। आतापर्यंत चाललंच आहे ते गाणं। त्यामुळे सरपंच पूर्ण नस मी ओळखतो। माझ्यापेक्षा गिरीश भाऊ जास्त ओळखतात, कारण की ते ग्रामविकासलाही होते, 7 वेळेस आमदार आहे आणि सरपंच होते। त्यांचं तकदीर असं चांगलं आहे की ते विरोधकाला निवडून देत नाही, म्हणजे प्रॉब्लेम तो आहे। मला सांगायचा अर्थ असा आहे की आपण सगळे जणांनी या ठिकाणी सरपंच पदावर बसल्यानंतर आपण गावाचे सरपंच आहे। मी नेहमी विनोदाने म्हणतो, ज्यांनी पाप केलं आहे तो सरपंच होतो। काही काही लोक म्हणतात का तुम्हीच आमदार व्हावं, आम्ही होऊ नये, कारण की काही काही सरपंच इतके काम करतात पण पुढच्या वेळेस निवडून येत नाही। मी बरेच सरपंच असे पाहिले की त्यांनी भरपूर विकास कामं केली, पण ते पुढच्या वेळेस आपण विचारावं तर काय झालं, म्हणजे पॅनल पडलं। माझ्या माहितीप्रमाणे ग्राम पातळीवर सुद्धा सामाजिक विचार करण्याची जी लोकांची मानसिकता आहे ती बदलली पाहिजे। जो काम करेगा वही राज करेगा, अशी मानसिकता लोकांमध्ये झाली पाहिजे। त्याच्याशिवाय विकासाचं हे पर्व चालू शकत नाही। सध्या महिलांचा प्रकार, लाडक्या बहिणी सरपंच आहे। मी बरेच सरपंच असे पाहिले की त्यांनी भरपूर विकास कामं केली, पण ते पुढच्या वेळेस आपण विचारावं तर काय झालं, म्हणजे पॅनल पडलं। माझ्या माहितीप्रमाणे ग्राम पातळीवर सुद्धा सामाजिक विचार करण्याची जी लोकांची मानसिकता आहे ती बदलली पाहिजे। जो काम करेगा वही राज करेगा, अशी मानसिकता लोकांमध्ये झाली पाहिजे। त्याच्याशिवाय विकासाचं हे पर्व चालू शकत नाही। सध्या महिलांचा प्रकार, लाडक्या बहिणी सरपंच आहे। हात जोडून विनंती, नवऱ्यांनी जास्त हात घालू नये। बाई चांगलीच हो, पण नवरा तोंड घाला त्या मागे सांगायचं तर महिलांना थोडं काम करू द्या। भले तुम्ही मागं राहा थैली घेऊन त्याच्या, तर तुमचं काम तेच आहे। कधी कधी बायको तुमची आयुष्यभर सेवा करते, एखाद्या वेळेस ती बिचारी सरपंच झाली तर मागं उभं राहा ना, काय फरक पडतो तुम्हाला। तिला प्रॉम्प्टिंग करा। नाटकामध्ये मी नाटकात काम करायचो, जर शब्द अडकला तर पडद्या मागून कोणतरी सांगायचं तर चालू पुढे। तसं पतीचं काम हे फक्त प्रॉम्प्टिंग करायचं काम आहे, आणि मला तरी असं वाटतं की ते आपण केलं पाहिजे। स्मशानभूमीचं आपण काम करतोय। आदरणीय संजीव भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक कन्सेप्ट आणला की महिला बचत गटांना जागा मिळत नाही। काल परवाकडे सीओ साहेबांकडे आणि हा विषय मांडला की आपण मॉल का करू नये शहरामध्ये। तर आपण बचत गटांकरता एक मॉल तयार करतोय, जिथे बचत गटांनी तयार केलेलं उत्पादनाला तिथे बसण्याची संधी मिळेल। आणि 1-2 रुपयाचं नाहीये ते, 2-2 कोटी रुपयापर्यंतची मॉल आहे। आणि त्याच्यामध्ये आपण मोठे गावं पण निवडले, जे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरचे म्हणजे व्हिडिओ पोस्टची जी ग्रामपंचायत असते ना, तिथे आपण गावं निवडले जिथे आपण मॉल करतोय। त्याच्यामुळे तुमच्या ग्रामपंचायतीच्या विभाग वाईज जिल्हा परिषद गटाचे जे बचत गट आहे त्या महिलांना बसायला जागा होईल। त्यांचं जे काय चालतंय आता आपण सीजन मध्ये बघतो। आता मी फाळदी गावात जिथे राहतो तिथे हॉटेलचं हब आहे, ढाब्यांचं हब आहे। मी जिथे ज्या गावात राहतो तिथे सगळे ढाबे आहेत, म्हणजे माझ्याकडे 2-2:30 वाजता जरी पाहुणा आला तरी जेवायला भेटतं। इतक्या हॉटेली आहे, हे तुम्हाला माहिती आहे, मी काही सांगायची गरज नाही, तुम्ही बरेच येतात तिथे जेवायला। तर सांगायचा अर्थ असा आहे की असं जर आपण हब तयार केलं की तिथे आमच्या महिला त्या भागामध्ये काय काय बनवतात। बाजाराचा दिवस गुरुवार तुमचा धरणगावचा, शुक्रवार अमुकता गावाचा, तर अशा ठिकाणी आपण शहरामध्ये 2-2 कोटी 3-3 कोटी रुपये देण्याचा प्रयत्न केलाय। आणि गावामध्ये सुद्धा 1 कोटी रुपयापर्यंतचे आपण हे मॉल्स उभं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। गावाचा विकास करा, तोही जनतेच्या मनात ठसला पाहिजे। गावाचा विकास केला, खरं म्हणायला गेलं तर पहिली गोष्ट कामावरून भांडण होते ग्रामपंचायत। मला तर लय कटकट असते आमदार म्हणून, तर आपल्यामध्ये 2 पार्ट्या असतात, तेव्हा तुम्हाला काम देतो म्हणतो मला काम दे। माझं असं म्हणणं आहे, दोघं मिळून काम करा, चांगलं काम करा आणि गावाचं भवितव्य बदलवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही।
आता सरपंच म्हणला म्हणजे नवीन सरपंच निवडून येणे. काही काही लोक काय म्हणतात आपली आखरी टर्म आहे आता पुढे उभं राहणार नाही, मग गावाला सत्यानाश केलं चालला तुला काय सांगू राजा, तू असं काही करून जा, तुझी शेवटची टर्म असेल तर असं करून जा की जोपर्यंत तुझं गाव जिवंत असेल त्यावेळेस पर्यंत तुझ्या सरपंच पदाचं नाव निघालं पाहिजे, अशी काम करण्याची मानसिकता. मला तरी असं वाटतं की अशा पद्धतीची कामं आपण या ठिकाणी केली पाहिजे. खास करून सीओ मॅडमचं आणि त्यांच्या चमूचं मी खूप अभिनंदन करेल की गिरीश भाऊंच्या काळामध्ये घरकुलाची स्कीम आणली होती केंद्र सरकारने. भाऊ आपण एकाच वेळेस 37,000 घरकुलांच्या वर्क ऑर्डर आज देतोय की उद्यापासून ते काम चालू करू शकतात. 1200 लोकांना जागा नव्हत्या त्या 2 दिवसामध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. ग्रामपंचायती करता शासन आपल्या दारी ज्या पद्धतीची योजना मागच्या काळामध्ये आली होती तशी जळगाव जिल्हा परिषद आपल्या दारी आलेली आहे, तिचा आपण निश्चितपणाने फायदा करून घ्या. काही काही लोक बॅनर लावतात कर्तव्य तर कार्य सम्राट सरपंच, कार्य सम्राट आमदार, गटर तुंबो वारे वा आमदार वारे वा सरपंच. माझ्या माहितीप्रमाणे पोस्टरवर लिहिल्यापेक्षा 50% तरी त्या पद्धतीचं असलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला पटत नसेल 30-35 गावांमध्ये 20-25 गावांमध्ये तिथे पाणी टंचाई आहे. आणि माझे किती सरपंच बसले इथे 5-7 ओळखीचे दिसतंय, साखर बसले इथं. त्यांना माझा काय फोन असतो विचारा पाणी चालू आहे की नाही, किती वेळ आलं, 8 दिवसात आलं का 4 दिवसात आलं. धरणगाव नगरपालिकेला पाणीचा प्रॉब्लेम आहे, दिवसातून 3 फोन असतात कोणत्या वार्डात चाललंय. कारण की सगळा आईबापाचा उद्धार तिथूनच होतो. आणि तुम्ही लक्षात ठेवा पाणी पिंटून शिव्या देता म्हणून सरपंच होणं एवढं सोपं नाही आहे, आमदार होणं सोपं आहे. आमदाराचं कसं असतं, ह्या गावात मतदान भेटलं नाही तर त्या गावात भेटतं, त्या गल्लीत भेटलं नाही तर या गल्लीत भेटतं. काही काही वेळेस या गावात मायनस असतो त्या गावात पुढच्या वेळेस प्लस होऊन जातो. तुमचं तसं नाही आहे. मेरे बाप ने उसके बाप को गिराया था, चुन चुन के बदला लेके वावरी की टाकसून साला पाणीच टाकसून मी काही करतो. ही जी मानसिकता आहे आपल्या मनामध्ये, त्यामुळे ग्रामपंचायतची इलेक्शन जो निवडून येतो तो महामंडलेश्वर असतो. आम्ही 4 लाख लोकांमधून निवडून येणं सोपं आहे, पण तुम्ही 1000 लोकांमधून 600 मतं मिळवणं महा कठीण आहे. एक एक माणूस माहित राहतो तुम्हाला, अहो आपला आहे, अहो आपला नाही आहे, अहो काटवर आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं जास्त बोलणं उचित होणार नाही. तुम्ही म्हणाल की गुलाबराव पाटील हा आमदार आहे, मंत्री आहे का कीर्तनकार आहे. पण शेवटी मित्रांनो मी पण तुमच्यासारखाच आहे. हे बघा वडाचं झाड किती मोठं झालं तरी त्याची पारंबी जमिनीला असते. मी खेड्यातला आहे, मी मातीतला आहे, मी तुमचाच आहे. आणि योगायोगाने भाऊ मामा ते सगळे, संजीव भाऊ, गुलाब भाऊ, मामा. भाऊचा उलटा अर्थ केला तर आम्ही कायम तुमच्या मागे उभे आहोत. सांगायचा अर्थ हाच आहे की आपण सगळ्या जणांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सरपंच आणि विरोधक एकाच टबल्यावर चहा पिली म्हणजे गावचं कल्याण झालं समजा. आता तुम्ही यार पटवलं पाहिजे विरोधकाला. अरे आम्ही तर झेडपीचं तिकीट विकून टाकतो आमदारकीच्या वेळेस, पुढच्या वेळेस तूच बाई जागा निघील कोणती काय होईल. एरंडोली तुम्हाला करता येत नाही काय. आता हे मी सांगावं का तुम्हाला, पुढला टाइम तू चाल दे आता गाडा. आता कॉम्प्रोमाइज केली पाहिजे. आता आम्ही करत नाही का. आम्ही करतो ना, कॉम्प्रोमाइज करतो आम्ही विचारामुळे एकत्र होतो. तरी विचार नसते तरी आमच्यात एकत्र होता हा प्रकार आहे. त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही या गोष्टीचा विचार करावा. मी सगळ्या सरपंच महोदयांचं, माझ्या ग्रामपंचायती उपसरपंचांचं आणि सदस्यांना विनंती करेन की जर तुम्ही हे तुम्हाला पेनिसिलिन दिलंय याच्यावर किती ऍक्शन होते आणि किती रिॲक्शन होते हे मी बघतोय. जर तुम्हाला याच्यानंतर रिॲक्शन नाही आली तर पुढचं इंजेक्शन द्यायला मी तयार आहे. पण रिॲक्शन आली तर मग काही खरं नाही. याच्यामध्ये जी ग्रामपंचायत पास होईल ती विकासाचा पर्व साधल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मनामध्ये ठेवतो.
आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. गिरीश भाऊ सुद्धा नाशिकहून आले, संजीव भाऊ भंडाऱ्याहून आले. आता त्यांनाही विनंती करेल, वस्त्रोद्योग आहे, कपडा द्या, आपण पाणी द्या. तर हिंमत बाकी प्रकल्प आपल्याकडे वाट बघतोय, त्याला जास्तीत जास्त पैसे द्या. भाई महाराष्ट्र जाऊ द्या चला भाऊ, आपण महाराष्ट्राचं आपण काम करतोच आहे भाऊ, पण जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काम केलं पाहिजे. महाराष्ट्र तर होईलच, पण आपले अपूर्व प्रकल्प जे आहे, आता जल जीवन मिशन, काल परवाकडे भाऊ आम्ही मिटिंग घेतली MSCBची, कलेक्टर साहेबांची आणि सीओची. 410 ग्रामपंचायतीचं कनेक्शन नसल्यामुळे पाणी चालू होत नव्हतं. मग आपल्याला ऐराणी बोलता येतं, आता बाया बसल्या समजून जा तुम्ही, तसे हुशार आहे. त्यामुळे ते कनेक्शन द्यायला आता सुरुवात झालेली आहे. पैशांची चणचण होती. माननीय मुख्यमंत्री महोदय, दोघं उपमुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करेल की केंद्र सरकारचा पैसा आला नसताना सुद्धा 2800 कोटी रुपये त्यांनी जल जीवन मिशनला रिलीज केले आणि 4 दिवसामध्ये ते पैसे आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या काही प्रमाणात टीका होते. आम्ही कामं देतो, कामं करून घ्यायची जबाबदारी सरपंचांची आहे. काही ठिकाणी सरपंच कॉन्ट्रॅक्टर होऊन जातात. का बरं होतो तू कितलं बी काम करत, तू नवीन होतो, तिथेही दाबला आहे तुला. हो, सरपंचाला वाटतं मी काम केल्यानंतर माझं भलं होईल, बिलकुल होत नाही. सरपंचाने जर काम केलं तर विरोधक बसलाच आहे तुमची बदनामी करण्याकरता. त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुम्ही सावध राहा. पुन्हा सरपंच व्हायचं असेल तर थोडी दिलेली ही जी जडीबुटी आहे याचा वापर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.